नमस्कार मंडळी. तर थंडीची चाहूल लागली की आठवण येते घरच्या चवीची आणि पारंपरिक गोडीची. तर थंडी स्पेशल 3 शेंगदाणे गुळ चिक्की मी घेऊन येत आहे. तर खमंग भाजलेले तीळ, कुरकुरीत शेंगदाण्यांचं तूप आणि शुद्ध देसी गुळाची गोडी. नुसती चव नाही तर आरोग्याची हमी आणि उष्णता देणारी, ताकद वाढवणारी. लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत सगळ्यांची आवड या हिवाळ्यात रोज एक तुकडा या लाडू चिक्कीचा. तर चला सुरुवात करूया. तर आपण काय केलेलं आहे, सर्वप्रथम आपण हे गावठी तीळ घेतलेले आहेत आणि ते मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हलका. मस्तपैकी असा सोनेरी रंग आला आहे. तुम्ही बघू शकता किती टपोरे दाणे आहेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय घ्यायचंय, भाजलेले जे खुसखुशीत शेंगदाणे आहेत त्याचं कूट घेतलेला आहे. मी तुम्ही अख्खे शेंगदाणे टाकले तरी चालेल. त्याच्यानंतर मी गुळ घेतलेला आहे. शेंगदाणे अर्धी वाटी, गुळ अर्धी वाटी आणि मी तीळ 1 वाटी असा घेतलेला आहे. तुम्ही जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता. फक्त ते मग जास्त असं चिकट होतात, त्याच्यामुळे असं घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता असं मी टाकलेलं आहे आणि आपण हे मस्त फाईन असं वाटून घ्यायचंय. थोडंसं जाडसर ठेवायचंय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठेवायचंय. आणि ह्याला ना तुम्ही तूप जरी नाही टाकलं मळताना, लाडू बनवताना तरी चालतं, कारण जे शेंगदाण्याचं ऑइल असतं ते ऑलरेडी आलेलं असतं. पण एक खमंगपणा यावा, तुपाचा वास मस्तपैकी यावा, त्यासाठी तुम्ही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर बघा असं व्यवस्थित असं त्याला लूज करून घ्यायचंय. सगळं ते एकमेकांमध्ये काही साईडला वगैरे राहिलं असेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण चिमूटभर वेलची पावडर टाकायची आहे आणि आपण 2 चमचे किंवा 1 चमचा तूप असं टाकायचं. जर ते पीठ जास्त असं पातळ झालेलं असेल, ऑइल सुटलेलं असेल शेंगदाण्याचं जास्त, तर अर्धी चमचा तूप टाकून घ्यायचंय, नाहीतर ते जास्त पातळ बनेल. तूप टाकून घेतल्यानंतर आधी पहिलं म्हणजे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, व्यवस्थित बघायचा असा गोळा होतो की नाही. मस्तपैकी गोळा झाला की आपण लाडू किंवा चिक्की बनवायला सुरुवात करायची. जशी तुम्हाला पद्धत आवडते लाडू चिक्की बनवायची तशी तुम्ही बनवू शकता. आपण लाडू बनवून घेऊया आणि चिक्की बनवायला काही सेट करायला ठेवून देऊया. तर बघा अशा प्रकारे मस्त लाडू तयार होतात. थंडीमध्ये एकदम ऊर्जा देणारे जे आहेत हे लाडू आहेत. तसंच हिमोग्लोबिन वाढवणारे सुद्धा हे लाडू आहेत. तर तुम्ही नक्की करून पहा. नुसतं संक्रांतीलाच नव्हे तर पूर्ण हिवाळ्यामध्ये हे लाडू करून ठेवा, बनवून ठेवा आणि मस्त खावा. फ्रीजमध्ये ठेवले तर याची शेल्फ लाईफ अजून वाढेल. बाहेर ठेवली तर थोडी कमी राहील. पण नक्की बनवून पहा. हे खूप छान लागतात. एकदम तोंडात टाकल्या विरघळतात. ही एक नवीन पद्धत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थँक्यू. फॉलो फॉर मोर.